हाय मित्रमैत्रिणींनो, आपण बनवत आहोत कुरडई नाचण्याची। हे नाचणे 2 दिवस भिजवले, वाटून घेतले। त्याचं आपण इथे बघा, आपण हे त्याचं ते चीक काढलेलं आहे, कसा घट्ट चीक काढला आहे। वरचं पाणी त्याचं जे आहे निघालेलं ते आपण ह्याच्यामध्ये आपण उकळायला टाकणार आहोत। हे मी एक भांडं टाकलं होतं आणि हे आता हे टाकते ह्याच्यात दुसरं भांडं। हे 2 भांडी टाकली, चिकाचंच पाणी निघालेलं, वेगळं नाही टाकायचं। आणि हे उकळलं की तो चीक एकच भांडं टाकायचा यात, नाहीतर सवा भांडं। हा चीक आहे ना, सवा भांडं घ्या, ओतून घ्या। दोन भांडी पाणी आणि कमीत कमी का नाही 1.5 भांडं चीक घ्यायचं। ओके ओके ओके। आता ह्याला उकळी आली ना, आपण त्यात ते उकळीतलं थोडं पाणी आधी काढून घ्यायचं आपल्याला। हा जे निघालंय ना ह्याचं नाचणीचं, हे सत्व फेकायचं नाही। ह्याच्यामध्ये आपण आवडेल ते मसाले, मिरची, धणे, जिरे जे काय असेल ते वाटून टाकायचे आणि वडे करतो ना त्याप्रमाणे सुकवून घ्यायचं आणि तळून खायचं। ह्याला उकळी येत आहे। आता आपण चवीला मीठ घालूया। ही छोटी वाटी आहे, तर ते छोटे वाट्या मी 2 घेतलेत एवढ्याला, कारण ते उन्हाने निघून जातं। आपण चवीला मीठ घातलेलं आहे, नको एकच झालं, खारट होईल खारट। आता जरा मी माझ्या मिस्टरांची मदत घेत आहे, कारण ते एकटीचं काम नसतंय, जड काम असतंय जरा। मला जरा बघायचं आहे ते किती मदत करतायत भारी। चांगलं उकळून द्यायचं। व्हिडिओ माझा जरा मोठा होणार आहे, कारण कुरडई करायची आहे आपल्याला वर्षभर खाण्यासाठी। कोणी कोणी गव्हाच्या चिकाचे करतं, रव्याच्या करतो, ते 3 दिवस भिजवावं लागतं। पण आपण हे नाचणीचं करत आहोत, नाचणीच्या कुरडया। त्याला काही 2च दिवस भिजवलं की झालं, काय वास यायची गरज नाही त्याला। ज्याला आवड असेल त्यांनी ह्याच्यामध्ये थोडं 1 किलो नाचणीमध्ये अर्धा किलो गहू मिक्स करून भिजवायचे 2 दिवस। गहू गाठले की कमीत कमी 3 दिवस तरी भिजवायचे, 4 दिवस, आणि मग त्याचं असं मिक्सरवरती काढायचं। हे उकळी येत आहे तोपर्यंत आपण हा चीक मोजून घेतलेला आहे, ते गरम पाणी थोडं काढून घेऊ। हे एक भांडं मी चीक ह्याच्यात काढते, लय भांडे आपल्याला भरवायचेच नाहीत। पाणी बी वेस्ट नको आणि काम वाढतं। आता हे पाणी चांगलं उकळू द्या। मी 2 वेळा करणार आहे, कारण माझ्याकडं मोठं भांडं नाही आहे। ह्याला आलेले आपण उकळे आलेले, आता त्याच्यामधलं आपण हे एवढं भांडं पाणी उकळलेलं काढून ठेवायचं। प्रशांत, हे प्रशांत, प्रशांत, ऐकतोय का?
चांगले उकळे आलेले आहे. ए दादा, आता मी हे पीठ त्याच्यामध्ये हे करत आहे, असं हलवत आहे. हलवतच ओतायचं बा, असं एकच भांड्याच करायचं, कारण ते जादा होणार आहे पीठ. त्यानंतर बघू. आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला चांगलं. एक भांडं टाकलेलं आहे, लागून द्यायचं नाही. ते गाठी होऊन द्यायच्या नाही. ते शिजून ते खूपच घट्ट होणार लगेच. आलंय बघा ते घट्ट होत. ते शिजायला लागलं पीठ आपलं. जेवढं तुम्ही स्पीडने हलवणार तेवढं चांगलं घट्ट होणार. लाकडाचंच घ्यायचं हलवायला, त्याने चांगलं होतं. ह्याच्या वेळेला चकचकीत होणार ना. खसखस टाकायची असेल खसखस टाका कुणाला थोडीशी, मी काय टाकणार ना. हे असं शिजवायचं, हलवायचं. कसं वाटतंय? प्रमाण फक्त ते आठवणीत घ्यायचं. 2 भांडं जर आपण पाणी उकळायला ठेवलं तर त्यातलं अर्धं भांडं काढून घ्यायचं आणि एक भांडं तयार आपण केलेले घट्ट खालचं ग्रेव्ही, खालचं त्याला काय बोलतात ते चिक निघालेला, तो आपण शिजवून घ्यायचा. खूप चकचकीत झालं पाहिजे, खूप चमकदार. थोडं शिजू द्या. माझा हात आता थोडे थकलेत, खूप ते त्रास होतोय. लागून द्यायचं नाही खाली. कोणाला पापड खार घालायचं असेल तर घाला, आम्ही घालत नाही. थोडं मीठ बघते मी चवीला, आणि कमी असेल तर टाकायचं. एकदम परफेक्ट. पीठ शिजल्यानंतर कसं होतं, त्या बाजूला जाते ते आतमध्ये टाकायचं. ह्याला शक्ती जरा जादा लागते हलवायला. सगळं मिक्स चांगलं करा. थंड जसं थंड होतं ते घट्ट होतं. अजून चमक येईपर्यंत आपण वरी सगळं दूध आणि ते पाणी एकत्र होईल.
थोडा गॅस बारीक करू. आता काय थांबा ना जरा. दोन चमचे अजून मी जरा घातलेले, कारण थोडं ढिलं वाटायला लागलं मला. बिघडत नाही, असं काही चुकत नाही, आपल्या अंदाजानं करायचं. तुम्ही मुद्दा म्हणा, एक कॅमेरा आहे ना आपल्याला, तर रिंग आणली पाहिजे. आता झालेलं आहे आपलं हे. 2 मिनिट अजून ठेवूया. घाम काढते. जय श्रीकृष्ण, राधे राधे. आवडले असेल तर आपण कुरड्या बनवायला आता व्हिडिओ मोठा होतोय, मी बंद करत आहे. सबस्क्राईब और लाईक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल कशा झाल्या कुरवड्या.